आपले गुणवत्तेने फलंदाजांसमोर थोडीशी कठीणाई निर्माण करू शकतात. पाहूयात, सुरुवात करूया. पंचांचा इशारा येतो, सामन्याला केली जाईल सुरुवात. पहिला चेंडू जयेश ऑन द मार्क, राईट ऑन द विकेट. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक धावतात. एखाद दुसरी धाव आणि दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न पूर्ण केला जाईल. 2 धावा अगदी सहजरित्या पहिल्या चेंडूवर मिळवल्या जातील. आता 4 षटकांची गरज आहे. 4 षटकांमध्ये मोठी हाणामारी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण समोर बेनकोडे संघ नुकतीच ज्यांची फलंदाजी आपण पाहिली त्यामध्ये सुमित यांची आकर्षक अशी फलंदाजी, काय फलंदाजी केली. 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आकर्षक असे पाहायला मिळाले. ऑफ साईडला चौकार सुद्धा, यावर सुद्धा चांगला फटका आहे, परंतु लॉंग मध्ये प्रोटेक्शन आहे. सहजरित्या कलेक्शन केले जाईल, परंतु क्विक कॉल डेंजरकडे धावत होते आणि इथे मात्र कलेक्शन थोडंसं चुकलं आहे. कीपिंग एंडला जर कलेक्शन चांगलं झालं असतं तर मात्र रोहिदासला माघारी जावं लागलं असतं. जीवनदान मानावं लागेल रोहिदाससाठी. फेकी चांगली, सर्व काही बरोबर झालं होतं, परंतु हीच घेतली होती दोन्ही फलंदाजांनी. नॉन स्ट्रायकिंग एंडवर असणारे संदीप यांनी तो कॉल दिला होता की धाव आम्ही काहीही करून पोहोचून नॉन स्ट्रायकिंग एंडवर, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडवर पोहोचलेले असताना स्ट्रायकिंग एंडकडे जो धोका निर्माण झाला त्या धोक्याला कदाचित सावरले आता मात्र दोन्ही फलंदाजांनी जीवनदान प्राप्त झालं. पाहूया थोडेसे बदल आता इथे क्षेत्ररक्षणामध्ये करण्यात येतील, कारण लंडन मधून फेकी करत असताना थोडीशी कठीणाई निर्माण झाली होती क्षेत्ररक्षकांमध्ये. ती फील्ड प्लेसमेंट मध्ये थोडीशी चेंज करण्यात येते. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. जयेश म्हात्रे 50+ खेळाडू, राईट आर्म ओव्हर द विकेटने चांगली गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे. 2 चेंडूंवर हात मोकळे करण्याची संधी नाहीये फलंदाजांना, बांधून ठेवलाय. यावेळेस पुढे सरसावले, पंच केलाय, परंतु बॅटची बाहेरची गडा घेत असताना चेंडू शॉट तोडण्यामध्ये जिल्ह्यामध्ये जाईल. मैदान पाहतात आपण, मैदान काहीच अपुर आहे आणि नवी मुंबई क्रिकेटची खरं तरी ओळख आहे की अपुऱ्या मैदानांवर सुद्धा मोठमोठ्या धावसंख्या होत असताना आपण पाहत असतो. यावेळेस फटका बसेल फलंदाजांना, फक्त आणि फक्त एका धावेवरच समाधानी व्हावं लागेल. एका धावेने त्या धावसंख्येमध्ये होईल वृद्धी, धावसंख्या जाऊन दिसेल 5 वर. बिनबाद पास, 3 चेंडूंची समाप्ती. चांगली गोलंदाजी चालू आहे. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावले यष्टीरक्षकांकडून आणखीन एक चूक. 2 जीवनदान प्राप्त झाले. जर एक कलेक्शन चांगलं झालं असतं तर मात्र आता रोहिदासला माघारी जावं लागलं असतं, परंतु झालं ते झालं. तर विसरून फक्त आणि फक्त गेमवर कॉन्सन्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे. शॉट ऑफ लाईन पुन्हा एकदा पंच केलाय. कव्हर मध्ये चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक धावताय चेंडू मागे. पाहता कलेक्शन सुद्धा केलं जाईल. चेंडू अडवला जातो. 2 धावा सहजरित्या पूर्ण आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा केला जाईल. 40+ क्रिकेट वयाने जरी अधिक गुण ऍड केले असले खेळाडूंच्या खात्यामध्ये तरी सुद्धा ती फिटनेस अजूनही तशीच्या तशी आहे. त्यामुळेच जिथे क्षेत्ररक्षकांकडून काहीशी गफलत होते तिथे मात्र जास्तीत जास्त धावसंख्या भरून करण्याचा प्रयत्न आता चालू आहे बेलापूर संघाच्या खेळाडूंचा. त्यामध्ये संदीप यांचं खरोखर कौतुक करावं लागेल. 40+ खेळाडू पहिला चेंडू अगदी सहजरित्या खेळून काढलाय. डीप मध्ये वाईडिश स्क्वेअरलेगच्या दिशेने तो चेंडू अडवला गेला. एका जागेवर समाधान मानावं लागलं. आता कोणतीही रिस्क घेतली नव्हती आणि एका धावेने पहिल्या षटकाची झाली असं म्हणते. पहिल्या षटका अखेरीस एकूण धावसंख्या धावफलकावर लगावला गेला त्या म्हणजे बिनबाद 9 धावसंख्या धावफलकावर. एक चांगली अशी सुरुवात, कोणताही मोठा फटका आला नाही, परंतु दोन्ही फलंदाजांच्या बॅट सोबत चांगला संपर्क झालेला आहे. एक थोडासा आत्मविश्वास आता बळवला असेल फलंदाजांचा. सुरुवात चांगली होणे आवश्यक होते. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ती सुरुवात चांगली करून दिली. आता मिळालेली चांगली सुरुवात, त्या सुरुवातीला कॅपिटलाइज करावं लागणार आहे. संदीप स्ट्रायकिंग एंडवर असतील. 40+ आणि 50+ अशी सलामीची जोडी मैदानामध्ये पाहत आहोत. रोहिदास 50+ खेळाडू, त्यांनी या षटकातील मागील षटकातील 5 चेंडू खेळून काढले आणि 5 चेंडूंमध्ये जवळजवळ 8 धावसंख्या काढल्या. तर त्यानंतर संदीप यांच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूवर 1 धाव काढण्यात आली आणि अशा तऱ्हेने 9 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्या. तर रविकांत नवीन गोलंदाजी मार्कवर शॉर्टर लोनेटने सुद्धा ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. भारत कशा पद्धतीने संदीप त्यांचा सामना करतात. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. वाट पाहिली चेंडूची, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूपर्यंत पाहत राहिले, परंतु पंच करत असताना बॅटची आतली गडा घेऊन चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये. थोडस टायमिंग मध्ये काहीच कमतरता जाणवली. जर टायमिंग चांगली झाली असती तर पॉइंट रिजन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जरूर असतील, परंतु त्यांना पोहोचता चेंडू फरार झाला असता, परंतु झाला ते झाला. आता काहीसा विचार आता फलंदाजांना करावा लागणार आहे.
यावेळेस पुढे सरसावले यष्टीरक्षकांनी कोणतीही चूक केलेली नाहीये. अखेरकार ज्या सफलतेची वाट पाहत होतो बनकोटे संघ ती सफलता आता पदरी पडलेली आहे. फलंदाज क्रमांक 1 संदीप होत आहेत बाद. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीने पुढे गेले, चेंडूने बाहेरचं वळण घेतलं आणि यष्टीरक्षकांनी यावेळेस कोणतीही चूक केलेली नाहीये. बरोबर जे हवं ते बनकोटे संघाला या चेंडूवर पाहायला मिळालं आणि सफलता सुद्धा प्राप्त झाली. सलामीची जोडी तोडली. जिथे चांगली सुरुवात प्राप्त झाली होती ते फलंदाजांना आता माघारी परतावलं. दहा धावसंख्या धावफलकावर 10 धावसंख्या धावफलकावर रविकांत पहिली सफलता, पहिली विकेट प्राप्त करून दिली या गोलंदाजाने. यावेळेस सुद्धा तोच प्रयत्न होता. डाव्या हाताचे गोलंदाज जी ओळख असते डाव्या हाताच्या गोलंदाजांची, चेंडू जमिनीचा स्पर्श केल्यानंतर बाहेरचं वळण प्राप्त करणं हे वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळतं. तेच या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतं. आणि ते जरी ओळखलं फलंदाजांनी परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क इथे पाहायला मिळत नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जाईल. जे चेंडू हाताळतात शॉर्ट ऑफ लेंथची पॉइंटचा तो मार्जिन फेरर कमी करायचा. यावेळेस पुढे सरसवले, स्वीप केले, वाईड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध बरोबर फटका खेचला होता. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू असते. जेव्हा जेव्हा आपण पाहतो की अगोदर क्रिकेटचा खेळ फक्त फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन बाजूंनी खेळला जायचा, परंतु जसजसा क्रिकेटचा विकास होत गेला तसतशी तिसरी बाजू सुद्धा मोकळी झाली. ती म्हणजे क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकांची सुद्धा तितकीच महत्वाची भूमिका असते. आणि 40+ क्रिकेटमध्ये खेळाडूंची फिटनेस आता मात्र मनाला सर्वांच्याच चांगली भोवलेली आहे. फेकी सुद्धा आपण पाहू शकाल. स्क्वेअर लेग मधून बरोबर यष्टीरक्षकांच्या हातामध्ये 1 बाउन्स कलेक्शन झालं. फार चांगला खेळ आतापर्यंत चालू आहे बनकोटे संघाचा. गोलंदाजी बरोबर, क्षेत्ररक्षण बरोबर दोन्ही बॉक्सेस टिक केले. फलंदाजांना बांधून ठेवले बेलापूर संघाच्या. आता बेलापूर संघाला काहीच वेगळं करण्याची आवश्यकता आहे. फुलटॉस चेंडू यावेळेस लॉफ केलाय, गॅप मध्ये खेचलेला आहे जरूर, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतील. काय झेल टिपला जातो. वाईड स्क्वेअर लेग मधून मिड विकेट पर्यंत धावत गेले आणि धावत असताना स्वतःचा शरीराचा तूल सावरला आणि झेल सुद्धा पूर्ण केला. फलंदाज क्रमांक 2 रोहिदास झालेत बाद. पाहू शकाल रिप्ले मध्ये कशा पद्धतीने चेंडू उडाला होता आणि हा रनिंग झेल. या चेंडू मध्ये फक्त झेल पकडायचं नव्हतं तर जजमेंट चांगली करायची होती. त्यानंतर शरीराचा तोल सावरायचा होता. सर्वच गोष्टी बनकोटे संघाच्या बाजूने राहिल्या. चौकी तांडेल यांनी तो झेल पकडला आणि एक उत्तम दर्जाचा क्षेत्ररक्षणाचा नमुना इथे सादर केला. 13 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्या. आता नवीन फलंदाज विनोद आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. वारंवार आता झटके प्राप्त करून देत आहेत रविकांत. नवीन गोलंदाज विशाल गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. बघा पहिलं षटक होतं ते जयेश यांनी हाताळला 50+ 9 धावा खर्च केल्या. यावेळेस वेगवान चेंडू बॅटची कडा घेतली आणि चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एका धावेसाठी. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावसंख्या खर्च केल्या. कोणती विकेट जरी मिळाली नव्हती परंतु विकेट मिळाली ती रविकांतला. 2 विकेट प्राप्त केल्या, फक्त 4 धावसंख्या खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये विशाल. यावेळेस गती थोडीशी कमी केली होती परंतु आपली मानसिकता स्पष्ट केली आहे. फलंदाजांना फक्त बांधून ठेवायचं. त्यामध्ये गतीमध्ये परिवर्तन, चेंडूच्या लाईन आणि लेंथ मध्ये परिवर्तन, वर्षानुवर्षे असलेला क्रिकेटचा अनुभव यावेळेस पणाला लावला जातो. यावेळेस सुद्धा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडे संधी आहे आणि तिथे झेल सोडला जातोय. सुपा असा झेल होता 38 सर्कल मध्ये परंतु जजमेंट मध्ये थोडीशी कमतरता जाणवली. कदाचित चेंडू पर्यंत पोहोचू शकलेच नव्हते. त्यामुळे आता
काहीशा अतिरिक्त धावसंख्येची आवश्यकता जरूर असणार आहे. बोनकुडी संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. मागील सामना जिंकला, या सामन्यामध्ये आतापर्यंत चांगले प्रदर्शन आणि आता नवीन गोलंदाजी मार्कवर संदीप आपल्याला पाहायला मिळतील. रुपेश स्ट्रायकिंग एंडवर थोडासा स्ट्रगल जरूर करतात, परंतु यावेळेस सुद्धा पाहू शकाल वेगवान चेंडू बीट केल्या गतीने फलंदाजांना चांगली गोलंदाजी सुरू आहे. स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल, त्यानंतर मिड विकेट मध्ये एक लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक. चला मी विनंती करू कुक्षेत 11 आणि सासवड 40+ दोन्ही संघाचे संघनायक आपण या सामन्याच्या मध्यंतरामध्ये नाणेफेकीसाठी यायचं. अवघा एक शतक शिल्लक आहे आणि मध्यंतरामध्ये नाणेफेक होणे बंधनकारक असेल, त्यामुळे विनंती असेल कुक्षित 40+ आणि सासवड 40+ दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेचच या व्यासपीठावर. लागोपाठची 2 चेंडू निर्धाव, गोलंदाजी उच्च दर्जाची, गोलंदाजी पराकोटीची, फलंदाजी मात्र काहीशी कमकुवत. यावेळेस सुद्धा मिस्टर स्ट्रोक एका धावीची मुभा मिळेल फलंदाजांना. दुसऱ्या धावीसाठी इंटरेस्टेड असतील का तर मात्र नाही. थांबवलं, दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना थांबवलं. विनोद आता स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतील. थोड्याशा गफलतीमधून ही इनिंग्स आता त्यांची आपल्याला पाहायला मिळते, परंतु सर्व गोष्टी झुगारून आता स्वतःला सावरायचं आणि आपल्या संघासाठी धावा मिळवायच्या. यावेळेस पुढे सरसावून गेले, परंतु याही वेळेस अपेक्षा होती ती मात्र पदरी पडलेली नाहीये. परंतु पंचांचा हातभार मिळाला. पंचांनी कळवलं की हा चेंडू असेल व्हाईट बॉल, अतिरिक्त स्वरूपाची धावा खेळली जाईल धावफलकामध्ये. जवळजवळ जर पाहिलं तर 22व्या चेंडूवर पहिला व्हाईट बॉल, पहिली अतिरिक्त धावसंख्या ऍड केली गेली धावफलकामध्ये. याही वेळेस चांगला चेंडू आहे. बॅटची गडा घेतली आणि चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये. फक्त शेवटचे 2 चेंडू शिल्लक. टार्गेट सेट करायचं, परंतु अपेक्षा असलेले टार्गेट आतापर्यंत धावफलकावर लागलेलं नाहीये. एक चांगला आत्मविश्वास घेऊन निघाले होते. शेवटचे 2 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. बेलापूर संघ आशेच्या नजरेने पाहत आहे दोन्ही फलंदाजांकडे. शेवटच्या 2 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभा राहील. फायटिंग टोटल आपल्या गोलंदाजांना उभं करून द्या, परंतु तो संपर्क जो हवा आहे तो संपर्कच इथे मात्र होत नाही आहे. वारंवार निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र बॅटची गडा घेऊन चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये. गोलंदाजी चांगली चाललेली आहे. तर गोलंदाजांचं वर्चस्व फलंदाजांना शेवटचा बॉल, परंतु अजूनही त्या शेवटच्या चेंडूची वाट पाहावी लागेल, कारण पंचांचा इशारा व्हाईट बॉल, अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या. अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतो ते म्हणजे 22 वर. शेवटचा एक चेंडू. या चेंडूवर तरी मोठा फटका व्हायला हवा. आतापर्यंत एक सुद्धा बाउंड्री कन्सिड केलेली नाहीये गोलंदाजांनी. फटका आला, परंतु मिडॉनमध्ये प्रोटेक्शन आहे, तिथे फेकी केली जाईल आणि अगदी यष्टांच्या जवळून गेला हा चेंडू. फक्त एकाच धावीवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेने या पहिल्या डावाचा होतो शेवट. पहिल्या डावाअखेरीस बेलापूर 40+ संघाने फलंदाजी करत असताना धावसंख्या उभारल्या त्या म्हणजे 23 आणि या 24 चेंडूंमध्ये 24 धावसंख्या उभारण्याचं एक सोपं आव्हान बोनकोडे 40+ संघासमोर असणार आहे. चला बेलापूर 40+ आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या विनंती असेल आणि बोनकोडे 40+ आपण आपली सलामीची प्रारंभीची जोडी मैदानामध्ये लगेचच सुपूर्द करा. यानंतर होणारा सामना कुक्षित 11 आणि सावसली 40+ दोन्ही संघाचे संघनायक. लगेचच आपण व्यासपीठावर यायचं. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे संघनायक कुक्षित 11 आणि सावसली 11 आपण या. कुक्षित 40+ आणि सावसली 40+ दोन्ही संघाचे संघनायक लगेचच या आपण. आपल्याला नाणेफेकीसाठी आम्ही आमंत्रित करत आहोत.
लागावा त्यामुळे विनंती असेल. 24 धावसंख्येचं आव्हान आहे आणि हे एक माफक आव्हान आता पार पाडण्यासाठी आलेली सलामीची जोडी बोनकडून 40+ कडून आपण पाहू शकाल. 50+ चे खेळाडू किशोर आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडवर, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर विशाल जे 40+ चे खेळाडू आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे गावांच्या बॉलांच्या बरोबर पण नसतं आया पण नसतं काय पाहिजे 40+ क्रिकेटचा महासंग्राम मैदान आपण पाहत आहोत. उत्कृष्ट दर्जाचं स्वच्छ आणि सपाट क्रिकेटसाठी पोषक असं ठरणारे हे मैदान आपण पाहत आहोत. स्वर्गीय दिबा पाटील मैदान ज्यांच्या नावासाठी ज्यांच्या खरं तर सन्मानासाठी सर्वच भूमिपुत्रांचा लढा सुरू आहे, त्यांच्या सन्मानार्थ या मैदानाला सुद्धा नाव देण्यात आलेलं आहे स्वर्गीय दिबा पाटील मैदान. खरोखरच कौतुक करावं लागेल सर्वच जयनगर ग्रामस्थांचं. चला आपण सामन्याला करूया सुरुवात. 24 धावसंख्येचा पाठलाग होईल सुरू या फटक्याने. मिडगेटमध्ये चालला चेंडू, ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागेल. फेकी बरोबर गोलंदाजांच्या हातामध्ये. अशाच पद्धतीचं प्रदर्शन जी सुरुवात झाली आहे ते शेवटपर्यंत टिकवावं लागणार आहे बेलापूर संघाला. किशोर यांना मिळाली पहिली धाव. धावसंख्येचा झाला श्री गणेशा. धावफलक ओपन झालं. 24 धावसंख्येचं आव्हान आहे. पहिली धाव धावफलकावर लगावलेली आहे. आता विशाल सामना करतील हरीश यांचा जे सुद्धा 50+ खेळाडू आहेत. खूप टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय, मिडम क्लिअर केला. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते तिथे एकाच धावीवर आता समाधान मानावं लागलं. ऑन ड्राईव्हने आपल्या खेळाची सुरुवात करणे मोठे फलंदाजांची ओळख आहे. विशालची मागील सामन्यातील फलंदाजी जर आपण पाहिली तर एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला होता. इथे स्क्वेअरच्या दिशेने चेंडू वळवला. एकदा सहज होता पूर्ण आणि काय होतं चेंडूने काहीसे अतिरिक्त वळण घेतलं. क्षेत्ररक्षक काहीसे पुढे निघून गेले आणि चेंडू क्षेत्ररक्षकांना चकवून सीमारेषेची भेट घेण्यासाठी फरार झाला. चौकार येतोय, पहिला चौकार. खरं तर सामन्यातील पहिला चौकार मानावा लागेल. पाहू शकाल कशा पद्धतीने अनपेक्षित वळण घेतलं चेंडूने आणि गेल्या सगळ्या सीमारेषेची भेट घेण्यासाठी क्षेत्ररक्षकांसाठी थोडीशी अडचण तिथे निर्माण झाली, परंतु त्या अडचणीमधून स्वतःला सावरू शकलेले नाहीये. फलंदाजांसाठी फायदा, फलंदाजांसाठी मोफत धावसंख्या. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू वाईड लाईनच्या काहीसा आतमध्ये होता, त्यामुळे पंचांनी कोणतीही घोषणा केलेली नाहीये. डॉट बॉल निर्धा चेंडूच्या समोर थोडंसं कव्हर अप केलं जाते. ज्या अतिरिक्त धावसंख्या मागील चेंडूवर खर्च केल्या तोपर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. 6 धावसंख्या धावफलकावर लगावल्या. यावर सुद्धा पुढे सरसावले. स्कोलच्या दिशेने याही वेळेस फटका खेचला. एका धावेखेरीज दुसरी मुभा नसणार आहे फलंदाजांसाठी. चांगली फेकी. खेळ जरी पुढे चालला परंतु एक चौकार वगळता गुणकोडी संघाच्या फलंदाजांना सुद्धा बेलापूर संघाने बांधून ठेवलंय. म्हणजेच या सामन्यावर आता गोलंदाजांचं वर्चस्व आलेलं दिसून येत आहे. चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू या षटकातील चांगला चेंडू याही वेळेस पूर्णपणे बीट केला. अनुभवाचा पुरेपूर आपला फायदा उचललाय. 22च्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि या एका धावेने पहिल्या षटकाची होईल समाप्ती. एकूण धावसंख्या 8 धाव फलकावर. 2 अतिरिक्त धावसंख्या जरूर खर्च केलेल्या आहेत, परंतु आता कव्हर अप करावं लागणार आहे. लेग बायची धाव आहे. लाईन स्प्रे हवाय. फर्स्ट एड किट आपण घेऊन जायचं दर्शकांना विनंती असेल. रोहिदास आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. फलंदाजी मार्कवर ज्यांनी सलामीच्या फलंदाजाची धुरा सांभाळली होती, परंतु आता गोलंदाजी मार्कवर लागोपाठ 2 50+ खेळाडू आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलण्याचा इथे मात्र प्रयास आहे, परंतु यावेळेस फटका चांगला घुसावला सर्व क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये. असं कदाचित वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पार करेल, परंतु फटक्यामध्ये थोडीशी ताकद अपुरी पडली आणि या अपुऱ्या ताकदीमुळे आता फलंदाजांना माघारी जावं लागेल. 50+ खेळाडू किशोर होतील बाद.
अगदी हातामध्ये हा झेल विसवला. कॅमेरामध्ये सुद्धा आपण पाहू शकाल फार चांगलं कॅमेरावर जिथे चेंडू जातो तिथे कॅमेरा सुद्धा वळवतो. त्यामुळे जे हवं असतं आयोजकांना अतिशय उत्कृष्ट दर्जाचं थेट प्रक्षेपण सुद्धा एसडी लाईव्हच्या कॅमेरामॅनच्या आणि ऑपरेटरच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतं. ऑपरेटरच्या भूमिकेत तेजस कोळी आपण यांना पाहतात. टाइम टू टाइम अपडेट आपल्या स्क्रीनवर जी महत्वाची भूमिका साकारली जाते तेजस कोळी खरोखर कौतुक करावं लागेल. आणि या कॅमेरामॅनच्या भूमिकेत सिद्धू यांना आपण पाहतात. सर्वांचंच कौतुक करणं सर्वांचंच नाव घेणं महत्वाचं असतं. फलंदाज आता योगेश फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो. चौकी तांडेल आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज पहिला चेंडू निर्धाव. यावेळेस मात्र मोठा फटका लगावला आहे. झेल घेण्याची शक्यता इथे उपलब्ध झालेली आहे आणि झेल टिपला जाते. लागोपाठची 2 विकेट्स सामन्याला कलाटणी देऊ शकतात का? सामन्यामध्ये आता रंगत निर्माण झालेली आहे. फलंदाजीमध्ये तेवढं चांगलं योगदान देता आलं नव्हतं रविदास यांना, परंतु आता गोलंदाजीने या सामन्याचं चित्र पालटवण्याचं काम त्यांनी सुरू केलंय. 3 चेंडू 2 विकेट्स कोणतीही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाहीये. सलामी मिळालेले फलंदाज किशोर यांना माघारी परतवलं आणि त्यानंतर एक हार्ड हिटर ऑफ द बॉल चौकी तांडेल यांना सुद्धा माघारी परतवलं. 2 महत्वाच्या विकेट्स त्यांनी प्राप्त केल्या. धावसंख्या 8 वर स्थगित. आता सामन्यामध्ये रंगत निर्माण झाले, परंतु सुमित नवीन फलंदाज या फलंदाजाकडे जी क्षमता आहे त्या क्षमतेचं प्रदर्शन आपण मागील सामन्यामध्ये पाहिलेलं आहे. कशा पद्धतीने मैदानाच्या 3ही बाजूंना त्यांची फटकेबाजी राहिली होती. पॉईंटच्या दिशेने एक चौकार त्यांनी लगावला, स्क्वेअर लेगला एक पूल केला होता, त्यानंतर मिडविकेटच्या दिशेने एक षटकार लगावला होता आणि एक लॉंगॉनच्या दिशेने सुद्धा षटकार लगावला होता. त्यामुळे चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी करण्याची स्किल असते ती त्यांच्याकडे उपलब्ध आहे. पाहुयात यावेळेस संघ थोडासा अडचणीत आहे. दोनकडे 40+. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय. याही वेळेस क्षेत्ररक्षक जरूर राहतात परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. तो रिस्क घेतला होता कारण ती विकेट तितकी महत्वाची होती सुमितची, परंतु रिस्क लागला तो म्हणजे मार्गी दोनकडे संघाच्या. 4 धावा मिळाला. चौकार आला. चौकाराने तो धावफलक वेगानं पुढे जात असताना जाऊन पोहोचतो ते म्हणजे 12वर. प्रयत्न चांगला होता आणि तो प्रयत्न करणं थोडंसं गरजेचं होतंच कदाचित, कारण जर सुमितची विकेट मिळाली असती तर मात्र आता बोनकोडे संघ आणखीन काहीशा अडचणींमध्ये असता, परंतु या चौकाराने आता सुमितला सुद्धा थोडासा आधार मिळाला असेल कारण त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. यावेळेस मात्र चांगला स्क्वेअर ड्राईव्ह केला आणि इथे झेल टिपला जातोय. अखेर का ती विकेट सुद्धा प्राप्त झालेली आहे. बेलापूर संघ जरी एक कमी आव्हान धावफलकावर उभे केलं असलं तरी सुद्धा त्या कमी आव्हानाचा पाठमोडा आम्ही करू शकतो, हे आव्हान आम्ही रोखू शकतो असं ठळक अक्षरांमध्ये सांगून दिलंय. 3 विकेट्स महत्वाच्या या षटकामध्ये प्राप्त केल्या रोहिदास यांनी. फार चांगली गोलंदाजी कमबॅक करून दिले बेलापूर संघाला. 12 धावसंख्या धावफलकावर षटकातील जर पाहिलं तर एक चेंडू शेवटचा शिल्लक असेल. या चेंडूवर काही मात्र वेगळी करामत केली तर वेगळं काहीच चित्र आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू शिल्लक 12 धावसंख्या धावफलकावर. बेलापूर संघ सुद्धा तितकाच या सामन्यामध्ये अजूनही ऑन आहे. सामन्याच्या सुरुवातीला असं कदाचित वाटलं होतं की दोनकोडे संघ या सामन्यामध्ये सहजरित्या विजय प्राप्त करतील, परंतु बेलापूर संघाने विजयाच्या वाटेमध्ये आता ते मोठे मोठे काटे निर्माण केले. त्या काट्यांची वाट आता दोनकोडे संघाला घालायची आहे. शेवटचा चेंडू 12 धावसंख्या धावफलकावर. नवीन फलंदाज रविकांत आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरसावलेत हलक्या हाताने खेळून काढला. एक क्षेत्ररक्षकाने चुकवून चेंडू थोडासा डीप रिजन मध्ये ट्रायल येईल आणि बघता इथे मात्र धावसंख्या काढण्याची मुभा निर्माण झालेली आहे फलंदाजांना. 2 धावसंख्या महत्वाच्या इथे प्राप्त झालेल्या आहेत की काय पाहूयात पंचांचा निर्णय काय येतो. 2 धावा पूर्ण झाल्यात त्यामुळे 2 धावांनी आता षटकाची होईल समोर. ती 14 धावसंख्या धावफलकावर लगावल्या जातील. आता समीकरण आपल्या समोर येणारे 12 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. चला मी पुन्हा एकदा विनंती करत आहोत कुक्षेत 40+ आणि सासवड 40+. नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे.
विजय नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर विजय पाहायला मिळतील आपल्याला. 12 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता. समीकरण थोडंसं स्पष्ट जरूर आहे, पण एका दुसरा चांगला चेंडू एका दुसऱ्या आणखी विकेट या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण करेल. विजय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू थोडासा मिस्टॅमिंग स्ट्रोक. एक कॅचिंग पोझिशन मध्ये मिडॉन तैनात होते, परंतु त्यांना चकवून चेंडू गेला डीप लॉंग ऑन रिजन मध्ये. तिथे फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली विशालांना. एका धावेने स्ट्राईक मध्ये होईल परिवर्तन होता. रविकांत येथील स्ट्रायकिंग गेंडवर. अनेक कठीणाई समोर आल्या. ज्या पद्धतीने ताबडतोब अशी गोलंदाजी दोनकडे संघाच्या गोलंदाजांनी केली होती, त्याच पद्धतीची हुबेहूब थोडीच तोड उत्तर देत असताना त्या बेलापूर संघाच्या गोलंदाजांना आपण पाहतात. विकेट्स फार महत्वाच्या होत्या. त्या विकेट्स वेळेस यांनी मिळवून दिल्या. यावेळेस लेफ्ट हँडेड बॅटर चांगला स्ट्रोक आहे, पंच केलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतील आणि एकाच धावेवर पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल. परंतु इथे थोडीशी गफलत. जिथे एक धाव होती तिथे एक अतिरिक्त धावसंख्या सुद्धा मोजावी लागली. 2 धावसंख्या आता फलंदाजांना इथे प्राप्त होतील. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 17 40+ क्रिकेट एक वेगळा फॉर्मॅट. लेजंड प्लेयर्सचा भुवना असलेला हा फॉर्मॅट. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्या गावाचं नाव गाजवून आता 40+ फॉर्मॅट मध्ये अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉल अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ऍड केली जाईल धावफलकामध्ये. अतिरिक्त स्वरूपाची धाव आधार. समीकरण आपण पाहूयात. आता समीकरणाचे येणारे 10 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. यावेळी सुद्धा हलक्या हाताने खेळून काढलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. तिथे एकच धाव फलंदाजांना प्राप्त होईल. तर 9 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. आता विकेट्स आणि डॉट बॉल्स हे समीकरण पाहायला लागेल बेलापूर संघाच्या गोलंदाजांना. यावेळेस मात्र काहीसा वेगळा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु झाले सरळ यष्टीचे. फलंदाज झाले बाद. निष्ठा उद्ध्वस्त गेला. बरोबर स्टंप लाईनची गोलंदाजी आणि रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकाल थोडीशी रूम स्वतःसाठी क्रिएट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूने सरळ यष्टी वेधली आणि फलंदाजांना विशाल यांना जावं लागेल माघारी. फलंदाज होतील बाद. समीकरण 8 चेंडू आणि 5 धावसंख्येचं. हे समीकरण सुद्धा रोखलं जाऊ शकतं. अनेक वेळेला 40+ क्रिकेट मध्ये आपण हे पाहिलेलं आहे, परंतु यावेळेस ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे बेलापूर संघाची, त्याच पद्धतीची गोलंदाजी यापुढे सुरू ठेवावी लागणार आहे. निश्चय केलेला आहे या विजयाचा, निश्चय केलेला आहे या स्पर्धेमध्ये आपला आव्हान कायम राखण्याचा. दोन्ही संघांसाठी तेवढीच चांगली संधी, दोन्ही संघांसाठी या 40+ मास्टर्स कपवर आपलं नाव कोरण्याची तेवढीच चांगली संधी आहे. परंतु फक्त एकच संघ या सामन्यातून पुढे जाऊ शकतो. तो संघ कोणता असेल हे पाहण्यासाठी सर्वांचीच उत्सुकता इथे पाहायला लागलेली आहे. यावेळेस सुद्धा चेंडू सोडून दिला, लेस्टम सोडून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ऍड केली जाईल धावफलकामध्ये. धावफलक आता जाऊन पोहोचेल 20 वर, म्हणजेच आता 8 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. 8 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. यावर सुद्धा अलाउंड ग्राउंड चेंडू, परंतु तिथे एक क्षेत्ररक्षक सुद्धा उपलब्ध आहेत. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. जसा निर्धाव चेंडू येतोय, दबावाचा पालटा जो बेलापूर संघाच्या बाजूने जर झाला होता, तो दबाव आता दोनकडे संघाच्या बाजूने जाऊ लागलेला आहे. 7 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता. परंतु यामध्ये आता अतिरिक्त 2 धावसंख्या ऍड झाल्यात. सामना या एका खराब चेंडून आता जवळजवळ क्लिअर झालेला आहे. औपचारिकता फक्त आणि फक्त एका धावसंख्येची 7 चेंडू मागे. एका धावसंख्येची आवश्यकता. अनेक कठीणाई निर्माण जरूर झाल्या दोनकडे संघाला, परंतु जे बेसिक क्रिकेट आहे मोठ्या फटक्यांवर फक्त अवलंबून न राहता ग्राउंडेड शॉट्स वर सुद्धा त्यांना अवलंबून राहिले आणि फक्त धावा काढणं आवश्यक होतं. धावा काढल्या आणि अखेरकार या सामन्यामध्ये दोनकडे 40+ संघाने सुद्धा विजय प्राप्त केलेला आहे.
एक धाव अजूनही शिल्लक आहे. शिल्लक आहे. एक धाव अजूनही शिल्लक आहे. 6 चेंडू आणि एका धावसंख्येची आवश्यकता. चला मी पुन्हा एकदा विनंती करत आहोत. कुक्षेत 40+ आणि सासवड 40+ दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेचच या. एका धावसंख्येची आवश्यकता. चला त्यांचं लवकरच स्पीडअप करा सामना. एका धावसंख्येची आवश्यकता. हळूवार गतीचा चेंडू लॉफ केला आणि चेंडू चालला सीधा रेषा पार. अखेर का तो षटकार पाहायला मिळाला आणि विजयी षटकार येतो तो म्हणजे फलंदाजांच्या बॅटमधून क्लिअर केला सामना. फक्त औपचारिकता शिल्लक होती. त्या औपचारिकतेला पूर्ण विराम इथे दिला जातो आणि बेलकुडे 40+ पुढील फेरीमध्ये प्रवेश केल्याबद्दल आपल्या हार्दिक अभिनंदन. तसेच बेलापूर 40+ आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आभार. सासवड 40+ हा शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी अथवा आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पेनलाइज केलं जाईल. दोन्ही संघ सासवड 40+